नमस्कार पुणेकर, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आहे। पाठीमागील अनेक दिवसापासून बिगवनच्या भागात राहणारे नागरिक असतील किंवा पुण्यातील नागरिक असतील, त्यांनी नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल सोडल्याचं, ड्रेनेज लाईन सोडण्याचे अशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। आणि आम्ही ज्यावेळेस जाऊन पाहतो बघतो, आज तर आम्ही अक्षरशः नदीमध्ये उतरून बघितलं किती दुर्गंधी आणि किती घाण नदी। त्यासाठी एक सॅम्पल पाणी पण घेतलेले की एवढ्या घाण प्रमाणामध्ये आणि जलपर्णी आपल्याला लाभली। मुळामध्ये प्रश्न असा आहे की जो पाणी जिथं ज्या ठिकाणी वाहून जातं, म्हणजे उन्हाळ्यात किंवा अशा दिवसामध्ये बी वरून पाणी न सोडता नदी वाहती, याचा अर्थ 100% फक्त घाण पाणी, मैला पाणी नागरिकांचं इथं सोडलं जातं, ह्याच्यावर दुमत नाही आहे। दुसरं, जे खाली लोक राहतात बिगवनच्या भागामध्ये असतील किंवा त्या पट्ट्यामध्ये असतील, जे शेतकरी आहेत, जे शेतीला पाणी देतात, ते हे घाण पाणी जर शेतीला दिलं किंवा तिथले जे फळं असतील, भाजीपाला असतील, त्याच्यामध्ये गेला तर केमिकलचा किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण रोज याच्यामध्ये सेवन करतो, त्याच्यावरूनच दिसतंय। ते मुळामध्ये पुढच्या पिढीला ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो। किंवा इथले जे जीवजंतू आहेत, या नदीमध्ये 100% गॅरंटी की एक मासा नसणार, या नदीमध्ये एक खेकडा नसणार आहे, किंवा त्या मानानं जो जीवजंतू पाण्यामध्ये राहतो तो जीवजंतू नक्कीच या पाण्यामध्ये नाही आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवजंतूसुद्धा आपण काय म्हणता येईल की कत्तल केल्यासारखं, त्याला कत्तल हा खूप मोठा शब्द आहे, पण कत्तलच्याही पलीकडे जाऊन ह्या प्रशासन असेल, राजकीय लोकांना असेल गाठ घातलेला आहे। मला असं वाटतं की आम आदमी पार्टी पुढच्या पिढीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी आणि एक चांगलं पर्यावरण शहर देतोय। काँक्रीटचं जंगल नक्कीच त्यांच्या हातात द्यायचं नाही, एक चांगल्या नद्या द्यायच्या आहेत, चांगले पर्वत द्यायचे आहेत, चांगल्या टेकड्या द्यायच्या आहेत आणि त्याचा शुद्ध पाणी करणं ही पुणे महानगरपालिकेची प्राथमिकता असेल। आम्ही वेळची वेळी या गोष्टीला पाठपुरावा करू, आंदोलन करू आणि प्रशासनाला याच्यावर STP प्लॅनच्या माध्यमातून पाणी शुद्ध करून नदीत सोडण्यासाठी त्यांना भाग पाडू, ही आम आदमी पार्टीची भूमिका राहील। धन्यवाद।